मी सानिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासोबत अतिशय सोपी आणि खमंग अशी कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। आता वडीसाठी लागणारं साहित्य बघूया। 1 वाटी बेसनाचं पीठ, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि तांदळाचं पीठ आणि ही पेस्ट बनवले। ह्यात 7-8 पाकळ्या लसूण, 2 मिरच्या, थोडंसं जिरं असं मिक्सरला वाटून घेतलंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। पहिल्या आधी सगळं सुकं जिन्नस मिक्स करून घ्यायचं। बेसनाच्या पिठामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं। तांदळाच्या पिठामुळे वडी कुरकुरीत होते आणि मग चवीनुसार मीठ, मग ह्यात थोडी हळद, थोडंसं लाल तिखट आणि मग गरम मसाला। नंतर ह्यात जरासं पाणी टाकायचं आणि सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। बेसन थोडं घट्ट वाटत होतं म्हणून पुन्हा जरासं पाणी टाकलं आणि सगळं बॅटर छान असं तयार करून घेतलं। त्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि मग आपण जी तयार केलेली पेस्ट होती ना ती ह्यात टाकायची आणि मग ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि मग सगळं मिक्स करून आहे ना झाकण मारून वाफवून घ्यायची। आता कोथिंबीरीला पाणी सुटलंय तर आपण जे बेसनाचं बॅटर तयार केलंय ना ते ह्यात ओतायचं आणि मग मंद आचेवर हे शिजू द्यायचं। 5-1 मिनिटात ना हे व्यवस्थित शिजतं। मध्ये मध्ये चमचाना फिरवत राहायचा म्हणजे हे जास्त कढईला लागणार नाही। तुम्ही बघू शकता छान असं बेसन शिजलंय। आता एका प्लेन प्लेटला तेल लावून घ्यायचं। तुमच्याकडे केक टीन असेल तो सुद्धा यूज केला तरी सुद्धा चालेल। नंतर हे सगळं ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मग व्यवस्थित पूर्ण प्लेटमध्ये पसरवायचं। आणि हे गरम असतानाच सुरीने ना ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे थंड झाल्यावर पटकन वड्या निघतात। सगळ्या वड्या काढून झाल्यावर गरम तेलामध्ये थोड्या वड्या तळायला सोडल्या। मंद आचेवर सगळ्या वड्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या। बघा खूप छान कलर आलाय वडीला। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा।